बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकानं प्रशासनाला सहकार्य करणं अत्यावश्यक आहे. अशा घटना दिसताच 1098 या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी असं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळेला ठाण्याचे न्यायमूर्ती रवींद्र पाजणकर, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे रामकृष्ण रेड्डी, पल्लवी जाधव, संरक्षण अधिकारी रेखा हिरे यांच्यासह सखी केंद्र, विशेष बालविकास पोलीस अधिकारी, चाइल्डलाईन ठाणे, MSVT सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार, रामेश्वर भाले, वैभव गायकवाड आणि माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे, पोलीस प्रशासनातील अधिकारी तसंच 1ली ते 4थी इयत्तेतील विद्यार्थिनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. चित्ररथ मोहिमेला हिरवा झेंडा दाखवत जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की बालविवाह रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणं गरजेचं आहे. परिसरात कुठेही बालविवाह संबंधित संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधून माहिती द्यावी. पुढील सर्व कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल. तसंच महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट सेवा आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयानं आणि 2 पावलं पुढे जाऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बालविवाह निर्मूलन मोहिमेला बळ द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सर्वांनी आता ठरवूया बालविवाह हरवूया अशी घोषणा देत बालविवाह विरोधी लढ्यासाठी सामूहिक शपथ घेत दृढ संकल्प व्यक्त केला. तसंच स्वाक्षरी अभियानातील फलकावर स्वाक्षऱ्या करून बालविवाह मुक्त भारत अभियानातील सहभाग नोंदवला.